पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी ओ विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी कृताची जोडे कृताची जोडे जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवाडे म्हणून विठ्ठले आवाडे तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर परभूमा देवीवर परभूमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवी वार बापर कुमा देवी वार तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे देवीवर
देवी वारतो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण विशाल विशाल स्वर धरायचे पेटी कोण बसते स्वर धरले तरी चालतील थोडं कमी स्वर धरले तरी चालतील हा गाण्याला थोडा बेस ठेवला ए सज्जन ए सज्जन थोडासा बेस ठेवला तरी चालेल याला नॉर्मली कमी झालं बघ. उभा करा उभा नाही नाही पक्वाजे महाराज कळालं पाहिजे तुम्हाला कमी झालेलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी आज देतो पोट भरे आज देतो पोट आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे पुरे म्हणाल तो बरे आज देतो पोट पुरे म्हणाल तो बरे हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी आज देतो पोट आज देतो पोट भरी
पुरे म्हणाल तू आज देतो पोट भरे पुरे म्हणाल वरे पुरे म्हणाल वरे पुरे म्हणाल वरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे देणे नका भरू पोटे देणे नका भरू तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट आज देतो भरे आज देतो पोट भरे पुरे म्हणा पुरे म्हणा पुरे म्हणाल वरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल वरे पुरे म्हणाल वरे पुरे म्हणाल वरे विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई जय विठोबार कुमाई बार कुमार कुमाई बार कुमाई विठोबार विठोबार कुमाई बार कुमाई बार कुमाई ज्ञानेश्वरी वारकरी शिक्षण संस्था कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण संगीत विशारद गायनाचार्य महेशजी महाराज शिंदे आणि संगीत विशारद गायनाचार्य हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज करे शिंगल ठाईची चाल. सिंगल रे रे याद तने याद तरी यारे लागे याद तरी
या रे यारे लागे याद तेरे यारे यारे लागे याद तरी याद तरी याद तरी यारे अबगे माजा अबगे माजा अबगे माजा मागे मागे अबगे माजा अबगे माजा अबगे माजा अबगे माजा अबगे माजा माजा मागे मागे आजी दे तो आजी दे तो पोट भरे दे तो पोट भरी आजी दे तो पोट भरी अवगे माजा माग मागे अवगे माजा मागे 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 अवगे माजा मागे 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 अवगे माजा मागे 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 आदे दे तो पोट भरी
पुरे मनाद तो बरी पुरे पुरे मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे मनाला तो बरी पुरे मना
विठ्ठल 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 हॅलो 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 कमी झालाय पगार लावून घ्या याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू चाला हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय देवा देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय जीवा हरि केशवा विनंती मागे हरि केशवा विनंती मागे हरि केशवा विनंती मागे माझी वाणी तुझे वरी गुणा माझी वाणी तुझे वरी गुणा माझी वाणी तुझे वरी गुणा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे दिघुणीवासी संतश्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा महत्वाचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराई सज्जन हो नंदनंदन आनंद कंद भगवान श्रीकृष्ण परमचंद्र आणि भगवंतांचे सवंगडी असणारे गोपाळ यांच्यामध्ये जो संवाद घडला त्या संवादाचं प्रागट्य म्हणजेच प्रस्तुतचा अभंग आहे विठ्ठला विठ्ठला या वाङ्मयी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेची गोष्ट आहे तो म्हणजे असा अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार
अखिल कोड ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तप तीर्थ तेजवरी तुकोबाराय आणि श्री सावता बहुद्देशीय कला क्रीडा प्रतिष्ठान संसर श्री संत चोखोबारा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वर्तमानामध्ये द्वयदिनी नाम महोत्सव संपन्न होत असताना वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली काल्याची कीर्तन परंपरा आपण सगळेजण आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून कृष्ण परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी या धर्म मंडपामध्ये समस्त देवगण आणि समस्त देवंगणा म्हणून उपस्थित आहोत. विठ्ठला 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 श्री संत चोखोबारा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव ते औचित्य हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम भारुडकार अर्थात कीर्तनकार सावता महाराज फुले यांच्या अंतःकरणातून वर्तमानामध्ये संपन्न होतो आहे. पंचमीचा दिवस चोखोबारा यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. चोखोबारा यांच्या नावातच आहे चोखटपणा. चोख या शब्दाचा अर्थ आहे निर्मळ. संसार म्हटलं की संसारामध्ये मालिन्यता आहे आणि परमार्थ म्हटला की परमार्थामध्ये निर्मलता आहे, चोखपणा आहे. विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा ज्यांनी रेड्याला बोलवलं, सच्चिदानंद बाबांना उठवलं, ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी ग्रंथ सामान्य मनुष्याच्या हृदयापर्यंत पोहोचून ज्यांनी जीवात्म्याला जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून दिली असे योगियांचे राजे, साधकांचे मायबाप, साधूचं संतांचं जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन करत असताना अतिशय गोड पद्धतीने करतात. चोखोबारा यांच्या पुण्यतिथीचा हा उपसंहाराचा कार्यक्रम आहे. तरी जयाची चोखटे मानसी, मी होवणी असे क्षेत्र संन्यासी, जया निदेलिया ते उपासी वैराग्य गा. वैराग्य म्हणजे काय? अरे बाबा हो, जागृतीत असताना कोणीही विषयांचा त्याग करील याच्यात नवल नाही. जो सुषुप्तीत झोपलेल्याही अवस्थेमध्ये विषयाधिकांचा त्याग करतो त्याला संन्यस्त जीवन म्हणतात, त्यांना संत म्हणतात, महानुभाव म्हणतात, जीवनमुक्त महापुरुष म्हणतात. विठ्ठला यथेव काक विष्ठायाम वैराग्यम तद्धि निर्मलम. शंकराचार्यांनी वैराग्याची व्याख्या या पद्धतीने केलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, अहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे ये हे न रुचे मना माझी. चोखटपणा, निर्मळपणा, चोखपणा हा परमार्थामध्ये उपभोगला पाहिजे. मानवी जीवन जगत असताना तो आपल्या मनबुद्धी चित्तामध्ये आला पाहिजे. म्हणून तर वर्तमानामध्ये चोखोबारा यांच्या पुण्यतिथीचा उत्सव अतिशय चोख पद्धतीने, उत्तम पद्धतीने, मराठी भाषेमध्ये ॲक्युरेट पद्धतीने हरिभक्तीपरायण सावता महाराज फुले वर्तमानामध्ये करत आहेत. विठ्ठला विठ्ठला सावता महाराजांनी आज खऱ्या अर्थाने चोखोबारा यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने परमार्थाच्या भक्तीचा मळा या ठिकाणी फुलवलेला आहे. याच्यामध्ये तिळमात्र संशय नाही. जसं आपलं नाव आहे ना, जसं नामाभिधान आपल्या पूर्वसुरांनी, आपल्या आईवडिलांनी, आपल्या बुजुर्ग लोकांनी आपल्या या शरीराला, पिंडाला, देहाला, कायेला, तनूला दिलेलं आहे,
त्याच पद्धतीने आपलं वर्तणूक वागणं असावं. बरोबर ना महाराजी? आता तुमच्या पुढे कीर्तन तुमची भारुड आम्ही ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये सानिप्यामध्ये माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी जात असताना बाल्य अवस्थेमध्ये तुमची भारुड आम्ही श्रवण केलेली आहेत. जे परमार्थ चोख असावा आणि चोख परमार्थ करणारा व्यक्ती सुद्धा कसा आहे? चोख आहे, उत्तम आहे. मन बुद्धी चित्त अंतकरण शुद्ध विमल विशुद्ध आरशासारखं स्वच्छ असणारा. देशस्थ शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी त्या काळातील तत्कालीन असणारा समाज, या समाजाच्या भक्तीच्या संबंधातून नाडी ओळखली आणि या समाजाला या दुःखातून दैन्यातून पापातून अज्ञानातून मायेतून मोहातून अंधकारातून बाहेर काढण्यासाठी त्या काळात जी क्रांती केली, समाज सन्मुख होऊन त्या क्रांतीचं नाव आहे भारुड. बहुरड भाव इति भारुड, ज्याचा भावच आहे बहुरूढ. मन बुद्धी चित्त व्यक्तीचं शुद्ध भाव म्हणून त्याच्या अंतःकरणापर्यंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज पोहोचले. आणि तीच अव्याहत परंपरा राजगुरू महाराज आहेत, सावता महाराज आहेत, अन्य सांप्रदायिक वारकरी संप्रदायातील महानुभाव पुढे चालवत आहेत. असतो अतिशय सुंदर देखणा कार्यक्रम. महाराष्ट्रातील दिग्गज गायक महाराज मंडळी वर्तमानामध्ये उपस्थित आहेत, वादक मंडळी आहेत. आपण सुद्धा सज्जन श्रोतृवर्ग चिंतनासाठी समोर बसलेला आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन आज काल्याच्या कीर्तनाच्या संबंधातून आपण प्रवृत्त होऊयात. विठ्ठला विठ्ठला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नाम महोत्सव, कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह असेल, तो कितीही जरी दिवसाचा असला तरी त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होते, असा असाधारण नियम आहे. माझा भोर तालुका आहे. मी गेली 25 वर्षापासून ज्ञानोबा यांच्या अंकावरती पवित्र इंद्रायणी मातेच्या सानिध्यामध्ये राहतोय. परंपरेचा कीर्तनकार आहे. आपल्या भोर तालुक्यामध्ये निरामाता वाळवंट मंदिर आहे महाराज. 42 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. किती आपणही सेवा तिथे केल्या असतील. 42 दिवसाच्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. का होते? काल्याच्याच कीर्तनाने आपल्या नामयज्ञाची सांगता का? त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्याच्या पाठीमागची हेतुता काय? त्याच्या पाठीमागची मीमांसा काय आहे? तर एकाच वाक्यामध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. आणि जिथे जिथे परिपूर्णता आहे त्याला परमार्थ असं म्हणावं, आणि जिथे जिथे अपूर्णता आहे त्याला संसार असं म्हणावं. विठ्ठला काला या शब्दाचा अर्थ काय होतो? तर काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. म्हणून पहा, शास्त्राने, वेदाने, पुराणांनी, साधू संतांनी सुद्धा काला या शब्दाचा अर्थ परिपूर्णता असाच सांगितलेला आहे. कृष्ण परमात्म्याचं, त्या परब्रह्म चैतन्याचं वर्णन करत असताना वेदो नारायण म्हणतो, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अवशिष्यते. ते ब्रह्म कसं आहे, ते चैतन्य कसं आहे, तो परमात्मा कसा आहे, ते संवित ज्ञान प्रभा प्रकाश परिपूर्ण या पद्धतीचा आहे आपला देव. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एव हि एक कार्यार्थमागत्यम कोटी कार्यांचकारः. गर्गाचार्यांनी गर्ग संविदेमध्ये कृष्ण परमात्म्याचं वर्णन या पद्धतीने केलेलं आहे. कृष्ण परमात्मा परिपूर्ण आहे, आणि परिपूर्ण परमात्म्याचं चिंतन जर जीव जीवात्म्याने वर्तमानामध्ये काल्याच्या संबंधातून केलं तर अपूर्ण असणारा जीव सुद्धा परिपूर्ण होतो, याच्यामध्ये तीळ मात्र संशय नाही. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा.
भजनाचं कीर्तन श्रवण करण्यासाठी तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात। काला या शब्दाचा अर्थ संत साहित्याने सांगितलेला आहे परिपूर्णता। परमार्थामध्ये उपभोगावयास मिळते त्याला परिपूर्णता असं म्हणतात। अगदी याच्या विरुद्ध असणारं टोक त्याला म्हणतात संसार। त्याला काय म्हणतात? नेटवर जर आपल्या सणसर गावाचं आपण सर्च केलं ना तर सणसर असं येत नाही। काय येते तुम्ही पाहिलं की नाही कधी? संसार। सावता महाराज काय येते? संसार। संसरती इति संसाराः। ऐका, जो क्षणाक्षणाला बदलतो, पालटतो, सरकतो त्याचं नाव काय आहे? संसार। सणसर नाही बरं, इथे भक्तीचा सण आहे आणि करणारे आहेत सर। विठ्ठला विठ्ठला संसारामध्ये जीव जीवात्म्याला परिपूर्णतेचा आनंद मिळत नाही। परिपूर्णतेसाठी तो सदैव सतत गतिमान होतो, क्रियाशील होतो, पण तरी सुद्धा थांबणं, मराठी भाषेमध्ये त्याला फुल स्टॉप, गतिरोधक काही उपभोगायला मिळत नाही। म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात, हे जीवरूपी भ्रमरा, सुखाच्या समाधानाच्या शोधासाठी तू अत्र तत्र सर्वत्र संचार विहार गमन करतो, पण कृष्ण परमात्मा असेल, पांडुरंग परमात्मा असेल, त्याच्या चरण कमलाचा आस्वाद जर तू तुझ्या हृदय कमल परागामध्ये विराजमान केलास तर आणि तरच तुला ती परिपूर्ण अवस्था प्राप्त होईल। नाहीतर हे भ्रमरा, तुझी ऋणझुणू काही थांबणार नाही। रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, टाळ वाजवा टाळ। सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चरण कमल दळू रे भ्रमरा, भोगी तुनी चळू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, ऋणझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, गीतेच्या अर्थात श्रीमद भगवद गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये बरं का महाराज, भगवंताने अर्जुनाला 2 वृक्ष सांगितलेले आहेत। तुम्ही थोडंसं लक्ष या कीर्तनाकडे द्या। या तावशीकर, एवढ्या लांबून असतं का गुरुबंधू? अरे अगोदर यायला पाहिजे तुम्ही, इकडे या पुढे। हे बघा ना, हे आमच्या तावशीकर किती दिवसातून सापडला हिरा। विठ्ठला विठ्ठला पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय। 15व्या अध्यायामध्ये या प्रपंचाचं वर्णन अध्यारोप आणि अपवादाने भगवंत करत असताना लक्ष देऊन ऐका, 2 वृक्ष सांगितलेले आहेत, 2 झाडं।
मराठीमध्ये त्याला आपण ट्री असं म्हणतो. झाडाला मराठीमध्ये काय म्हणतो? वा, सुंदर, हुशार, छान, उत्तम. 2 वृक्ष सांगितलेले आहेत. एक आहे पारमार्थिक वृक्ष आणि दुसरा आहे सांसारिक वृक्ष. पारमार्थिक वृक्षाचं चिंतन गोड पद्धतीने केलेलं आहे आणि सांसारिक वृक्षाचं चिंतन सुद्धा ज्ञानोबराय गोड करतात. लक्ष देऊन ऐका. काला म्हणजे परिपूर्णता या सिद्धांताच्या पुष्टीकरता मी तुम्हाला गीतेचा निर्वाळा अर्थात तो भाव अंतकरणामध्ये पोचवतो आहे. सांसारिक वृक्षाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, यया फलना चुंबिता फूलना तुरंबिता जो काही पंडुसुता तो रुखचिहा. रुख नाम वृक्ष, वाळलेला वृक्ष म्हणजे सांसारिक वृक्ष आहे. ज्ञानोबरायांना विचारलं का? ज्ञानोबराय म्हणतात, यया फलना यया फुलना. फळ फूल अभाव विरहित या पद्धतीचा जर काही असेल तर तो आहे सांसारिक वृक्ष. पण पारमार्थिक वृक्षाचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात, या पारमार्थिक वृक्षाला फलही आहे आणि फुलही आहे. भक्ती करत 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 साधना करत करत त्या प्रभू परमात्म्याची सदमयता, चिदमयता, आनंदमयता जीवनामध्ये उपभोगणं हा आहे साध्य स्वरूप स्थितीचा म्हणजे फलाचा विचार. देव स्वरूप झाला आणि देव स्वरूप होऊन पुन्हा भक्ती जगत कल्याणार्थ करू लागला. हा त्या आहे पारमार्थिक वृक्षाच्या फुलाचा नाम सुगंधाचा विचार. विठ्ठला विठ्ठला काला या शब्दाचा आहे अर्थ परिपूर्णता. परमार्थामध्ये आहे परिपूर्णता, संसारामध्ये परिपूर्णता नाही, संसारामध्ये आहे अपूर्णता. तरी सुद्धा मनुष्य परिपूर्णतेचा आनंद घेण्यासाठी सदैव सतत सदा गतिमान होतो, क्रियाशील होतो. फॉर एक्झाम्पल, मी काय बोलतो हे तुमच्या लक्षात येतंय ना? कळतंय ना तुम्हाला? आवाज येतोय का व्यवस्थित? उदाहरण सांगतो बरं का महाराजी. एका वेड्याच्या इस्पितळामध्ये दवाखान्यामध्ये सर नाना एक वेडा असा भिंतीला कान लावून बसलेला होता. कोण? वेडा. नवीन आलेले डॉक्टरांनी पाहिलं वेडा भिंतीला कान लावून बसलेला आहे. डॉक्टरांना वाटलं लावला असेल का, वेडाच आहे तो, द्या सोडून. पण ऐका ना महाराज मंडळी, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस झाले तरी त्या वेड्याचा कान त्या भिंतीला असा चिटकलेला. मग मात्र त्या डॉक्टरांची अंतःकरण वृत्ती, कुतूहल वृत्ती जागृत झाली. अरे 5 दिवस झाले वेडा ज्या अर्थी भिंतीला कान लावून बसलेला आहे त्या अर्थी तो त्या भिंतीतून काहीतरी ऐकत असला पाहिजे. नवीन आलेले डॉक्टर त्या वेड्याच्या जवळ गेले आणि त्या वेड्याला म्हटले, ए काय ऐकतोस? असं म्हटल्याबरोबर तो वेडा त्या डॉक्टरांना म्हटला, डॉक्टर साहेब शांत बसा, मी महाराज लोक वेड्याचं ऐकतात हल्ली, शहाण्याचं कोणी ऐकत? खऱ्याची दुनिया नाही राहिली बाबा आता. वेड्याने सांगितलं मी ऐकतोय, शांत बसा. शांत. आता डॉक्टरी स्वभाव, अंतकरणाची चिकित्सक वृत्ती, कुतूहल वृत्ती. डॉक्टर आले, अरे काय ऐकतोस? मी तुम्हाला सांगितलं ना शांत बसा. डॉक्टरना काही राहवलं नाही. ऐका, त्या डॉक्टरने एक गंमत केली. काय केली? डॉक्टर त्या वेड्याच्या जवळ गेले, वेड्याचा डावा हात पकडला, वेड्याला बाजूला काढलं आणि डॉक्टरांनी आपला उजवा कान त्या भिंतीला लावला. कळतंय ना तुम्हाला? डॉक्टरांनी आपला कान त्या भिंतीला लावला. ऐका ना, 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट 4 5 6 7 8 9 10 मिनिट परिपूर्ण झाली तरी सुद्धा त्या डॉक्टरांना त्या भिंतीतून काहीही ऐकायला आलं नाही. आता भिंतीमध्ये काय होतं? मराठी भाषेमध्ये महाराज डोंबलं. काय होतं? काहीही नव्हतं. बट नॉट रिस्पॉन्स. काहीही ऐकायला न आल्याचा परिणाम डॉक्टरांनी आपला कान बाजूला काढला.
वेड्याच्या जवळ गेले आणि रागावले. ए तुला काय अक्कल आहे का? तुला काय कळतं का? 10 मिनिटं झाली आम्ही भिंतीला कान लावून बसलोय, मला याच्यातून काहीही ऐकायला आलं नाही. असं म्हटल्याबरोबर त्या वेड्याने आपला शहाणपणा दाखवला. सर नाना वेडा डॉक्टरांच्या जवळ आला, चांगला जवळ आला. तवशीकर शर्टाची बाई माग सारली. कोणी? वेड्याने. डॉक्टरांचा डावा कान पकडला, उजवा हात माग घेतला आणि उजव्या हाताने गुरुजी एवढ्या जोरात त्या डॉक्टरांच्या कानामाग लावून दिली आणि तो वेडा हसत हसत डॉक्टरना म्हणतो, डॉक्टर साहेब गेली 25 वर्ष झाली मी या भिंतीला कान लावून बसलोय, मला याच्यातून काहीच ऐकायला आलं नाही. 10 मिनिटात तुमच्या बापाला ऐकायला येईल. विठ्ठला 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 अरे बाबा हो, शास्त्राचा सिद्धांतच असा आहे, ज्या अधिकरणामध्ये ज्या पदार्थाचा अभाव असतो त्या अधिकरणामध्ये त्या पदार्थाच्या भावाची उत्पत्ती कधीही पाहायला मिळत नाही. मराठीमध्ये जी वस्तू जिथं नाही ती वस्तू तिथं सापडण्याचा प्रयत्न केला तर ती वस्तू तिथं सापडत नाही, मार खाल्याशिवाय राहत नाही. हे त्या वेड्याचं डॉक्टरचं सांगतोय असं नाही. संसरकर मंडळी आपलंही असंच आहे. पदोपदी मुलगा ठोका देतो, पत्नी मुस्काडात मारते, आई वडील त्रास देतात, भाऊकी त्रास देते, तरी सुद्धा आपला कान मात्र. महाराज वेड्याचं जाऊ द्याव, चांगले चांगले परमार्थातले गळ्यात मोठ्या मोठ्या माळा घालणारे सुद्धा भिंतीला कान लावतात. हे मोठं आश्चर्य आहे. विठाला मुळातच संसाराचा स्थायी भाव पाहिला, स्वभाव पाहिला तर तो आहे अपूर्णतेचा. हा सिद्धांत मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. काला म्हटलं की त्याच्यामध्ये आहे परिपूर्णता आणि त्यालाच म्हटलं जातं परमार्थ. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली कीर्तन उत्सवामध्ये काल्याची कीर्तनाची सेवा ही कलशस्थानी या पद्धतीने शोभून दिसणारी आहे. समाप्तीचं द्योतक, परिपूर्णतेचं द्योतक म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. असतो कृष्ण परमात्मा आपल्या गोपाळांबरोबर खेळ खेळत होते. खेळ खेळत असताना आपल्या सवंगड्यांचे गोपाळांचे चेहरे कृष्ण परमात्म्याला अतृप्त दिसले. गोपाळ सतृष्ण दिसले. बाबा हो, पावसाने ताण दिल्यानंतर पिकं जशी आपल्या माना खाली टाकतात की नाही, तद्वत त्याप्रमाणे त्या गोपाळांच्या चेहऱ्यावरच्या टवटवीने मानाशी खाली टाकलेली होती. कृष्ण परमात्म्याने गोपाळांना विचारलं, बाबा हो, अरे तुम्ही माझ्याबरोबर साक्षात देवाबरोबर खेळताय आणि देवाबरोबर कृष्णाबरोबर खेळत असताना, भक्तीचा खेळ खेळत असताना तुमचं थोबाड असं का? हा अभंग परमार्थिकाला आत्मचिंतन करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. फोडिली गोवरी ऐसे दिसे तोंडावरी, खोबऱ्याचे वाटी झाले ऐसे मुख. परमार्थ करतोय ना आपण, देवाबरोबर खेळ खेळतोय ना, तरी सुद्धा असा चेहरा का, अशी स्थिती का? त्या वेळेला ऐका ना, कृष्ण परमात्मा गोपाळांना विचारत असताना सगळ्या गोपाळांचं नेतृत्व पेंद्यानं केलं. महाराज, समाज हा नुसता एकटा पुढे चालत नाही, समाजाचं म्हणणं मांडण्यासाठी कोणीतरी नेता अर्थात प्रतिनिधित्व करणारा असावा लागतो. सरपंच म्हणा, नेता. सगळ्या गोपाळांचं नेतृत्व पेंद्यानं केलं आणि पेंद्या कृष्ण परमात्म्याला सांगू लागला, कान्हा, कन्हैया, लाला, कृष्णा, आम्हा संसारिकांचे चेहरे का सुकलेले आहेत हे तुला सांगण्याची काही गरज नाही, कारण तुला न सांगता कळतं. ऐका, गुरुवर्य बंकट स्वामी यांची काही चिंतनं आपल्या परंपरेमध्ये पाहायला मिळतात. सांगूनही ज्याला कळत नाही त्याला जड असं म्हणा, सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला जीव असं म्हणा, आणि ज्याला न सांगता कळतं त्याला देव असं म्हणा. विठ्ठला मी बरोबर वेळेत कीर्तन संपवणार आहे. तुम्ही अजिबात काहीही काळजी करू नका. काल्याचं कीर्तन आहे, लक्ष देऊन ऐका.
ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. ज्याला सांगितल्यानंतर कळतं त्याला म्हणतात जीव, आणि ज्याला न सांगता कळतं त्याला म्हणतात देव. ज्याला सांगूनही कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. बघा, आज काल्याचं कीर्तन आहे. श्री सावता बहुउद्देशीय कला क्रीडा प्रतिष्ठान संसर आयोजित सावता महाराजांच्या अंतःकरणातून चोखोबारायांच्या पुण्यतिथीचा उत्सव वर्तमानामध्ये संपन्न होत असताना आळंदीचे विठ्ठल महाराज धोंडे यांचं कीर्तन कार्याचं आहे. उशीर झालाय, चला गडबडीने लगबगीने चला. महाराजजी लोक रस्त्याने येत असताना एक आश्चर्य घडलं. काय? रस्त्याच्या मध्यभागी एक दगड पडलेला होता. दगड, तुम्हाला दगड कळतो ना? दगड माहिती आहे ना? दगड जर माहित नसेल तर या धोंडेकडे पहा. नाही कळालं तुम्हाला? कळेल हळूहळू आपोआप काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर. पाषाण दगड रस्त्यात पडलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या दगडाचा त्रास होतोय. एकाचा पायच फुटला, अंगठा रक्तबंबाळ या पद्धतीने झाला. आणि त्याने बरं का महाराज त्या दगडाला विनंती केली, बाबा माझा पाय फुटलाय, पाठीमागून येणारे आहेत, गडबडीने येतील कीर्तनासाठी, त्यांचाही पाय फुटेल, तू बाजूला जा, तू बाजूला जा, तू बाजूला सरक. रस्त्याच्या मध्यभागी असलेला दगड त्या सद्ग्रहस्थाने सांगितल्यानंतर बाजूला गेला. बरोबर? अरे काय हो किंवा नाही काहीतरी बोला ना. दगड बाजूला, दगडाला बाजूला जा, बाजूला जा, बाजूला जा म्हणणारा बाजूनी जाईल, पण दगड काही बाजूला जाणार नाही. का जाणार नाही? अरे बाबा, सांगूनही ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. विठ्ठला विठ्ठला पण माझे जगद्गुरु तुकोबारा याच्याही पुढे एक गोष्ट सांगतात. बाबा हो, जड असणारा दगड परवडला, उचलला, दिला बाजूला ठेवून एक शब्दही बोलणार नाही. पण जड बुद्धीचा मनुष्य त्याहुने दगड बरे देवा, त्याहुने दगड बरे देवा, त्याहुने दगड बरे देवा, त्याहुने दगड. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा, त्याहुनी दगड बरे देवा. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड. दोंडे महाराज परवडले, पण दगड वृत्तीचे, जड वृत्तीची, जड अंतःकरणाची माणसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ती काही परवडत नाही. सांगूनही ज्याला कळत नाही त्याला जड असं म्हणा, सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला जीव असं म्हणा. सावता महाराजांनी सांगितलं, चला चोखोबाराय यांच्या पुण्यतिथीचा उत्सव या ठिकाणी आपण सर्वेशाम वृत्तीने करत आहोत. इथे या, तनाने मनाने धनाने आपण सहकार्य करा. मोकळ्या हाताने जाऊ नये. रिक्त पाणीरण गच्छेत राजा देवताम गुरुः. देवतेकडे जात असताना, आपल्या अधिष्ठानाकडे गुरुकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. या साहेब. विठ्ठला 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 आजचे सत्कार मूर्ती आहेत ना आपले, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. सत्काराच्या पूर्वी आमच्या शब्द सुमनांनी तुमचा सत्कार. सावता महाराजांचं नियोजन अतिशय गोड या पद्धतीचं आहे. सांगितल्यानंतर ज्याला कळतं त्याला जीव असं म्हणा, आणि ज्याला न सांगता कळतं त्याला देव असं म्हणा. देवाला काही सांगण्याची गरज आहे का हो? न सांगता तुम्हा कळो येते अंतर,
विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे न सांगता तुम्हाकडं येते अंतर विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे विश्वे विश्वंभर परिहारचे न लगे परिहारचे न लगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालातलं ज्ञान माया या वृत्तीच्या द्वारा त्या प्रभू परमात्म्याला एकाच काली होतं म्हणून देवाला काही सांगण्याची गरज नाही. माझ्या शब्दांकडे लक्ष असू द्यात. कृष्णा पेंद्या म्हणतो देवा तुला सांगण्याची गरज नाही पण समस्त ग्रामस्थ मंडळी सणसर यांना तरी सांग संसारिकाचे चेहरे का सुकलेले आहेत म्हणून. मग मात्र पेंद्या बोलू लागला देवा काय झालंय भूक लागलेली आहे त्याच्यामुळे चेहरा सुकलाय. आम्ही अतृप्त आहोत आम्ही सतृष्ण आहोत. भूक लागली आहे तर घरी जा तुला काय कमी आहे. BMW फॉर्च्युनर पजेरो स्कोडा मर्चडीज अरे लाखभर रुपये तुला महिन्याचं घराचं भाडं येतंय काय कमी आहे तुला. तुझं पोट भरत नाही का. ए कान्हा ए लाला कृष्णा कन्हैया अरे आहे बाहेर भरपूर पण भूक लागलेली आहे आत. थोडस लक्ष द्या बरं लक्ष द्या. मनुष्याला जीव जीवात्म्याला भूक लागलेली आहे ती आतमध्ये असणाऱ्या अंतःकरणाला. अंतःकरण वेदांताच्या दृष्टीने त्या शब्दाचा विचार करत असताना असा केलेला आहे. अंतः म्हणजे आत आणि करण म्हणजे ज्ञानाचं असाधारण कारण त्याला म्हणतात अंतःकरण. आपलं मन बुद्धी चित्त अंतःकरण हृदय आहे कुठं. अरे मन कुठे बुद्धी कुठे चित्त कुठे अंतःकरण कुठे हृदय कुठे. आतमध्ये मन बुद्धी चित्त अंतःकरण हृदय आहे आतमध्ये आणि त्या मन बुद्धी चित्ताची शांती करण्यासाठी आपण बाहेरचा पसारा गोळा करतो आणि मग मात्र तृप्तीचा डेखर नाही 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 उपभोगायला मिळणार. उदाहरण सांगतो आपण करतो कसं. हल्ली गावोगावी वारकरी पाहण्याच्या ऐवजी बरं का सर डायबेटीस पेशंटच आपल्याला पदोपदी भेटतात पावलोपावली. वारकरी तुरळक कमी पण डायबेटीस पेशंट खूप आहेत ना खूप आहेत सर. हो असाच एक डायबेटीस पेशंट कामावरून घरी आला. भूक काही त्याला सहन झालेली नव्हती. एक पाय दारात एक पाय घरात आणि आपल्या धर्मपत्नीला अर्ध्या अंगाला आवाज दिला ए भूक लागली आहे मला लवकर जेवण वाढ. तिला हा नित्याचा अनुभव असल्या कारणामुळे ती म्हटली ओ कशाला बोंबालताय स्वयंपाक तयार केलाय फक्त तो थंड झालाय तुम्ही स्नानगृहामध्ये जा स्वच्छ हातपाय धुवा मी स्वयंपाक गरम पुन्हा करते आणि तुमच्या समोर आणून मांडते. महाराज त्याला तेवढा दम निघेना. तू स्वयंपाक गरम करणार मग ते ताट माझ्या समोर येणार मग मी पाणी फिरवणार वदनी कवळ घेताना मग तो घास कवळ पोटामध्ये जाणार तोपर्यंत मी संपणार म्हणजे मी मरणार. असं म्हटल्याबरोबर त्या मायमाऊली भगवतीला आपल्या कुंकुवाची काळजी म्हणून तिने काय केलं आपल्या पतिराजांचं पोट लवकर भरावं याच्यासाठी तिने एक आयडिया केली एक किमया केली एक क्लुप्ती केली. पटकन पळत मायमाऊली माता घरामध्ये गेली. वल्लीवरचा टॉवेल घेतला घरामध्ये असा अंथरला त्याच्यावर 5-25 चपात्या बादलीभर भात बादलीभर भाजी अशी ओतली. त्याचा केला काला त्याचं बांधलं गठुडन. बाहेर ओढणारे पतिराजा आहे ना त्यांच्या जवळ आली. कीर्तनकार जसा आपल्या कासेला कमरेला उपरणं बांधतो ना तसं ते गठुड यांच्या पोटाला तिने वरून बांधलं. का भूक लागलीये ना भूक लागलीये ना. आता तो म्हणेल का वा 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 छान छान आता निश्चिंतेने पावलो विसावा माझी भूक शांत झाली असं तो म्हणेल का. अरे भूक कुठं लागली आहे आत. हे जसं त्याचं आहे ना तसंच आपलं सुद्धा आहे.
आपलं मन, बुद्धी, चित्त, अंतकरण, हृदय हे आहे आतमध्ये. आत असणाऱ्या मनबुद्धी चित्ताची शांती करण्यासाठी आपण बाहेरचा जगदंतपाती व्यष्टी समष्टी असणारा प्रपंच, त्या प्रपंचातल्या नास्तिक वस्तूंचा विचार करतो, त्याच्या द्वारा आपली तृप्ती होत नाही. म्हणून हे कान्हा, कन्हैया, आज आम्हाला तू तृप्त कर, आज पोटभर दे, आज आम्हाला तू ती निरंकुशा तृप्ती प्राप्त करून दे. असं म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणतात, तृप्तीचा, सुखाचा, शांतीचा, समाधानाचा आनंद जर वर्तमानामध्ये उपभोगायचा असेल तर त्याच्यासाठी हे गोपाळांनो, ग्रामस्थ मंडळी, सणसर तुम्हाला एक काम करावं लागेल. काय? याल तर यारे लागे, याल तर यारे लागे हो, याल तर यारे लागे, याल तर यारे लागे हो, याल तर यारे लागे, याल तर यारे लागे, याल तर यारे लागे, याल तर यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो बोट भरी हो, आजी देतो बोट भरी. अवघे तो पोट बागे, पोट भरी आजी दे तो पोट बागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या टाळी वाजवायची असेल तर मोकळ्या मनाने वाजवा. हा, उगाच असं आम्हाला बरं वाटावं म्हणून वाजू नका. वारकरी संप्रदायाला जी टाळी अपेक्षित आहे ना, ती अभेदाची आहे, द्वैताची नाही. हा, नाही तर आपल्यात द्वैत फार आहे, आपल्याला काही चांगलं पाहवत नाही काही काही जणांना, म्हणून ते टाळीच वाजवत नाही. एकची टाळी झाली, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. एकची टाळी याचा अर्थ आहे अभेदाची टाळी. सगळ्यांनी टाळी वाजवा त्यांच्यासाठी. याला म्हणतात अभेदाची टाळी, अद्वैताची टाळी. विठ्ठला विठ्ठला, गोपाळ सतृष्ण आहेत, गोपाळ सवंगडी कृष्ण परमात्म्याचे अतृप्त आहेत. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, मनबुद्धी चित्ताच्या शांतीसाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? अभंगाचं प्रथम चरण, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. ऐका ना बाबा, आपण मागे मागे जातो की नाही? कोणाच्या? ऐकायला आलं का तुम्हाला? नाशिकचं प्रकरण माहिती आहे तुम्हाला. भोंदूंच्या पाठीमागे जातो आपण. काय आपला परमार्थ आहे हो? काय कळतंय आपल्याला? अरे समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंठी. करंट्या कपाळाचे आपण आहेत. आपल्या ज्ञानोबारांनी, जगद्गुरु तुकोबारांनी, आपल्या साधू संतांनी, भगवंताने ज्ञानाचा एवढा मोठा साठा आपल्या उद्धारासाठी करून ठेवलाय, तरी सुद्धा मूर्ख नालायक बावळट लोकांच्या पाठीमागे आपण जातो आणि आपलं स्वहित करण्याच्या ऐवजी आपलं अहित करून घेतो. ऐका, या जगात मार्ग दोनच लोकांना कळतात, दोनच व्यक्तींना.
एक आहे संत आणि दुसरे आहेत भगवंत. मार्ग देवाविन न दिसे अनिका. संतांशिवाय आणि देवाशिवाय मार्ग पथ रस्ता कोणाला चोखाळलेला शुद्ध हा दिसत नाही. तो चोखाळलेला शुद्ध संप्रदाय वारकरी संप्रदाय त्यांनी आपल्यासाठी आणून ठेवलेला आहे. पण आपण एवढे मूर्ख आहोत. अज्ञानेना वृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. अज्ञानाने प्रतिबद्धित झालेला जीव सुखासाठी समाधानासाठी क्षुल्लक व्यावहारिक गोष्टींच्या संबंधातून पद प्रतिष्ठेसाठी कोणाच्याही पाठीमागे जातो. कृष्ण परमात्मा सांगतात, ए ग्रामस्थ मंडळी, सणसर सगळ्या जगाला प्रतिनिधित्व जगद्गुरु तुकोबारायांचं वा गोपाळांचं करून सांगतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही सगळे माझ्या मागे मागे या. याल तरी म्हणजे यायचं असेल तर या. याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. यायचं असेल तर या म्हणजे काही कृष्ण परमात्मा असं का बोलतात? तर सज्जन हो, कर्म स्वातंत्र्याच्या बाबतीतला त्याचा अधिकार मी माझ्याच पाठीमागे ये असं म्हटल्यानंतर तो हिरावून घेतल्यासारखं होईल. असं न होता येथेच्छशी तथा कुरु. तुला तुझ्या संसारावरून जर गाढवाचा नांगर फिरू नये असे वाटत असेल तर याल तरी यारे लागे. मग मात्र अवघे माझ्या सगळे या. सगळेच्या सगळे जण माझ्या मागे या, माझ्या पाठीमागे या. बरं देवा, कान्हा, कन्हैया, कृष्णा, लाला, तुझ्या पाठीमागे आल्यानंतर तू आम्हाला देणार? देणार, निश्चित देणार. देणार कधी देणार? अधिक मासामध्ये देणार का पुढच्या वर्षी देणार? अरे देणार ते किती देणार? अगदी थोडं देणार का पोटभर देणार? देणार कधी? आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी. हे आजी देतो, हो आजी देतो, आजी देतो पोट भरी. पोट भरे आदि देतो पोट भरे. आदि देतो पोट भरे. आदि देतो, आदि देतो, आदि देतो पोट भरे.
नाद करायचा बापू वा. वरी म्हटलं पाहिजे, नाही तर वरी. बापू बापू आज टाळ्या छान. वाजवा. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. कृष्ण परमात्मा संत व परमार्थ आपल्याला पोटभर देतो आणि आजी देतो, संसार देतो, पण कधीही पोटभर देत नाही. भगवंत देतो आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. संत भगवंत आपल्याला परमार्थ करत असताना परमार्थ पथिकाला काही शिकवतात. कोणती नियमावली घालून दिलेली आहे, आचारसंहिता घालून दिलेली आहे. परमार्थ करायचा, पण कसा? हळूहळू. आपल्याला घाई झाली आहे म्हणून तर कोणाच्याही पाठीमागे आपण जातो, कोणाच्याही बिल्ले खिशाला लावतो आणि चाललंय आपलं. पण परमार्थामध्ये तसं नाही. आपल्या सप्ताहाला श्री सावता बहुउद्देशीय कला क्रीडा प्रतिष्ठान सणसर सावता महाराजांनी श्री संत चोखवारा यांचा हा अतिशय देखणा सुंदर पुण्यतिथीचा महोत्सव संपन्न केलेला आहे. वर्तमानातलं हे कितवं वर्ष आहे? चालू असणार वर्ष 11. हळूहळू चाला. आणि मग पुढल्या वर्षी तपपूर्ती सोहळा, तपाचे सामर्थ्य तपिन्नला. याच्यासाठी परमार्थ करायचा. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, जो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. जे स्वतःही त्या स्वरूप स्थितीला प्राप्त होतात आणि आपल्या असणाऱ्या अनुयायांना भक्तांना सुद्धा ते त्या स्वरूप स्थितीला प्राप्त करून देतात. कोणी कोणाशी न बोला. परमार्थ करतोय ना आपण, पण परमार्थ कसा असावा? दंभ विरहित असावा. सगळेच परमार्थ करतात बरं का सावता बाबा, पण दंभ करतात. मी करतो, मी करतो, अहम अहम, मी मी मी. दंभ दंभ म्हणजे काय? आत एक बाहेर एक, बाहेर एक आत एक, त्याला दंभ असं म्हणतात. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. या श्लोकाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय वर्णन करतात. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभुरुडविला जगीही. कोणी कोणाशी न बोला. परमार्थ करताय आपण, पण तो परमार्थ कसा पाहिजे? दंभ विरहित. काय? ऐका ना, इकडे लक्ष द्या. इथं बसलेले आपल्या परमार्थाला सप्ताहाला 11 वर्ष वर्तमानामध्ये परिपूर्ण होत आहेत. जसे आपण आतमध्ये आहोत तशीच वर्तणूक आपली बाहेर असणं ही अत्यंत गरजेची आहे. नाहीतर आत आहे तमाशा आणि बाहेरून आहे कीर्तन. आतही कीर्तन आणि बाहेर सुद्धा कीर्तन. बाहेर कीर्तन, आतमध्ये काय पाहिजे? असं चोखोबारा यांचं मत आहे. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. चोखोबाराई वर्णन करतात. मन बुद्धी चित्त अंतकरण परमार्थाच्या संबंधातून अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून कोणी कोणाशी न बोला. आणि या जन्म मरणाच्या या शृंखलेला खऱ्या अर्थाने कारण जर काय असेल तर अज्ञान मेवा ही यस्य मूल कारणम अस्ति. अज्ञान हे त्याचं मूल कारण आहे. अज्ञानेना वृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञान हे असार आहे आणि सार ज्ञान कृष्ण परमात्मा परमार्थ आहे. म्हणून असाराचा त्याग, ताकाचा त्याग ते आपण सांडलं पाहिजे. घाटे नाम त्याचा त्याग केला पाहिजे. सार असणाऱ्या कृष्ण परमात्म्याचं लोण्याचं ग्रहण केलं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने साना गाटे, तुका माने साना गाटे, तुका माने साना गाटे, तुका माने
पुरे मनाल 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 तोवरी ओ रे पुरे मनाल तोवरे पुरे मना पुरे मनाल पुरे मनाल 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 दोबरे मनाल दोबरे मनाल दोबरे पुरे मनाल मना दे मनाल दे मनाल मना पुरे मनाल पुरे मनाल पुरे मनाल दोबरी पुरे मनाल दोबरी दोबरी पुरे मनाल दोबरी पुरे मना मना पुरे मना मना पुरे मना पुरे मना पुरे मना दवारी 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 पुरे मना
आदि दे दो गोटबारी, आदि दे दो गोटबारी, आदि दे दो गोटबारी, आदि दे दो वा 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 सगळ्यांनी हात वरती करा. ती ब्रह्म देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतात. अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुनाया घेवोनी, हे गे बाई आम्हासी पहावे ना. नाना सर यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवरी सुसुमी धिंगाणा. सगळं गाव आलं आणि मग कृष्ण परमात्म्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, कान्हा लाला कन्हैया काय उने का करीतोसी चोरी. कशासाठी कशासाठी? ए थोड्या नको करू माझे, खोड्या नको करू माझे बाबा, 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 माझे बाबा. ए लाला काना कन्हैया कृष्णा खोड्या करू नकोस, खोड्या करू नकोस. काय कमी आहे? का येऊ नये का करीतोशी चोरी. काहीही कमी आपल्याला नाही. पण कृष्ण परमात्मा गोपाळ आणि गवळणींना त्या चौर्य कर्माच्या संबंधातून आनंद देत होते, भक्ती सुखाचा. कृष्ण परमात्म्याने घरातच खोडी केली. मातेला मैया यशोदेला तिची प्रतीती आली. नंदबाबांना बोलवून सांगितलं, आपला पोरगा खोड्या करतोय, याला ज्या कामासाठी आलेला आहे त्याच्यासाठी आता तुम्ही पाठवा. हो ब्राह्मण प्रतिपालक या अवच्छेदकातून कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आजी जाई राणा सवी घेऊनी गोधना. हे कोणी सांगितलं? देवाच्या बापाने देवाला सांगितलं, हा तू तुझ्या कामासाठी जा. देवाचा बाप देवाला सांगतो आणि देव ते ऐकतो. पण हल्लीचे देव आपल्या देवाचे म्हणजे बापाचे अजिबात ऐकत नाहीत. प्रभू रामचंद्रांनी ऐकलं, 14 वर्षांचा वनवास कृष्ण परमात्म्याने ऐकलं, निघाले. गोधने 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 गोधने. चारावया जातो शारंग पाणी, हे चारावया जातो शारंग पाणी, उठणे चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. प्रौढ अवस्थेमधलं चरित्र चालू झालं. इंद्राला जाणारं दही दूध तूप लोणी परिपूर्ण बंद केलं. गिरी गोवर्धन येणे उचलीला. सगळा कथाभाग आपल्याला माहिती आहे, वेळेअभावी तो मी सांगणार नाही. ऐका, कृष्ण परमात्म्याने काय चरित्र केलं. सुंदर प्रकारची बासरी वाजवली. गोपाळ गवळणी आणि त्या परिसराला नाम, संपूर्ण विश्वाला प्रपंचाला कृष्ण परमात्म्याने भक्ती सुखाचा नामकार्याचा आनंद दिला.
अनंत प्रकारचे खेळ खेळलेले आहेत. हुतुतू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियला यमुनेच्या तिरी. एक खेळ फक्त. हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम हमाम पोर हमाम. डुमरी वाजत मामा डुमरी वाजत मामा डुमरी वाजत मामा डुमरी वाजत हमाम पोर हमाम 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 हमाम हमाम. अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू त्रिगुण केळ मांडू अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू. अबो अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू अब कदू बकती बक पोर त्रिगुण केळ मांडू. केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा. या राधिकेचा नवरा 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 खेळे भवराग बाई भवरा खेळे भवराग बाई भवरा भवराग बाई भवरा जय भवराग बाई भवरा. गर 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 यह राधिके नवरा यह राधिके नवरा 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 केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा. तुझ्या भवऱ्याची ती आरी सप्त पाताळ त्यावरी हा माझ्या भवऱ्याची ती आरी सप्त पाताळ त्यावरी. फिरे गर फिरे गर 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 यहाँ राधिके नवरा केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा केळे भवराग बाई भवरा. टाळी वाजवा एकदा, टाळी वाजवा, जोराने टाळी वाजवा. अरे काय सावता महाराजांनी या ठिकाणी भक्तीचा मळा फुलवलाय महाराज. काय सुगंध येतोय त्याचा. म्हणून आता खांदी भार पोटी भूक काय खेळ आहे याचे. आता राहू द्या बरं. आता 12:15 वाजलेले आहेत. मग कृष्ण परमात्म्याने गोपाळांना सांगितलं चला आपण सगळे एकत्रित येऊ आणि काल्याचा परिपूर्णतेचा आनंद उपभोगू. यमुनेच्या तीरावर कृष्ण परमात्मा मध्यभागी बसलेले आहे. सगळ्या गोपांना बाजूने बसवलेलं आहे. भागवताने त्याचं अतिशय गोड पद्धतीने वर्णन केलेलं आहे. कृष्ण परमात्मा डाव्या हातामध्ये सगळ्यांचा कवळ नाम घास एकत्रित करतात घेतात आणि आपल्या सवंगड्यांना काला देतात. गोड वर्णन केलेलं आहे. बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंग व्यक्त्रेच कक्षे वामे पाणो मसृणगौलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मदि स्वैहि स्वर्गे लोके मिषिति भुभुजे यज्ञ भुग्बाल केलिहि. गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्म्याने गोपाळांना जो काला दिला तोच काला ज्ञानोबरांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांना दिला आणि परंपरेने तोच काला वर्तमानामध्ये सावता महाराजांच्या वर संपन्न होस असणाऱ्या संत चोखोबारा यांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला उपभोगायला मिळतो आहे. काल्याचा आनंद घ्या आणि परिपूर्णतेचा ढेकर द्या. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कलेच्या द्वारा सद्गुणांच्या द्वारा वारकऱ्यांना समाजांना एक भक्तीचं दान करण्याच्या संबंधातून सदैव तत्पर असतात असे आमचे हृदयस्थ सावता महाराज फुले. मी त्यांना धन्यवाद देणार नाही बरं का. त्यांना धन्यवाद देणार नाही
तो हिरा ज्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे असे जे त्यांचे माता पिता आई वडील यांना मी खऱ्या अर्थाने धन्यता देतो. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची तरी माझ्या दैवा. त्यांचा परिवार अतिशय सुंदर पद्धतीने आई वडिलांनी त्यांना भक्तीचं ज्ञानाचं कर्माचं दान अत्यंत कष्ट करून दिलेलं आहे आणि तीच परंपरा अव्याहतपणे पुढं चालवण्याचं काम हरिभक्तीपरायण भारूड सम्राट सौता महाराज फुले करत आहेत. आपणही परमार्थ करणाऱ्या व्यक्तीला तनाने मनाने धनाने सहकार्य केलं पाहिजे. अरे दारू पिणारा व्यक्ती जर रस्त्यावर दारू पिऊन पडला तर त्याला आपण उचलून घरी सुखरूप नेतो की नाही बुवा? तुम्ही करता का नाही असं? एखादा पिलेला जर पडलेला असेल रस्त्याच्या कडेला तर त्याचा संसार व्यवस्थित व्हावा, बायका मुलांचं वाटोळं होऊ नये म्हणून त्याला आपण सण मार्गाला म्हणजे घरी आणून मग त्याची मंडळी त्याला चोप वगैरे काही पुढचा देते, तो भाग निराळा आहे. पण सण मार्गाला लावणारा जो सण व्यक्ती आहे, सतपथगामी असणारा जो महात्मा आहे, अशा महात्म्याला आपण काहीतरी देत जावं. आलं का लक्षामध्ये? म्हणून श्री सावता महाराज अर्थात सावता बहुउद्देशीय कला क्रीडा प्रतिष्ठान गेली 10 वर्ष परिपूर्ण होऊन वर्तमानातलं हे 11वं वर्ष आहे. महाराज अंतःकरणपूर्वक ही सेवा करतात. हे आपल्या सगळ्यांना ज्ञानोबारायांच्या नगरीतला एक साधक, माझ्या घराण्याची ही 6वी पिढी आहे परमार्थातली, माझा DNA त्याच पद्धतीचा आहे. मी आपल्याला विनम्र अभ्यर्थना प्रार्थना करतो की रिकाम्या हाताने कोणीही जाऊ नका. इथे काही ना काहीतरी देऊन जा. जरी पैसे नसले तर माझ्याकडनं घ्या, जे असतील तेवढे. आता इथे आमचे सर आलेले आहेत, त्यांना काही 2 लाख रुपये पगार आहे, नानांना 2.5 लाख रुपये पगार आहे. ही माणसं काय बारीक नाहीत. हे संस्थेचे मोठे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इकडे आमचे सदरक्षण आयोग खल निघणारे शिंदे साहेब आहेत. हे शिंदे साहेब म्हणजे आपल्या शिंदे माऊलींचे चुलते आहेत आणि हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये प्राध्यापक आहेत. श्रीकांत जगताप सर, मोठी मोठी माणसं आहेत. आपण सुद्धा सावता महाराजांना आशीर्वाद देऊन जा. तनाने मनाने धनाने सहकार्य करा. पुढचं वर्ष हे एक तप नाम 12 वर्षाचा कालावधी संपन्न होत असताना याहीपेक्षा मोठ्या उत्साहित अंतकरणातून आपण सगळ्यांनी तो करावा अशी मी सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करतोय. महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक. लाखे गुरुजी, आपण आपले सगळे सवंगडी यांच्या चरणारविंदी नतमस्तक. मास्तरजी आपले, कारण 3 मास्तर आहेत आणि आपणही त्याच्यामध्ये आपलेही चरणारविंदी आणि सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण सज्जन श्रोतृवर्ग विनेकरी बाबा यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतोय. लाऊडस्पीकरवाले, मीडियावाले, अतिशय सुंदर सहकार्य आपण सगळ्यांनी केलेलं आहे. असाच उत्तरोत्तर आशीर्वाद सावता महाराजांना द्या. नक्कीच ते भक्तीचा मळा आपल्या अंतकरणामध्ये फुरवतील. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.